तर पाहिलं असेल मंडळी, आम्ही एकदम आता भगवान गडाच्या श्री संत भगवान बाबा गडाच्या पायथ्याशी आहोत. गड मी आपल्याला या ठिकाणावरून झूम करून दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करत आहे मंडळी. तर हे पाहू शकता, एवढं मोठं सुसभ्य आणि भव्य दिव्य बांधकाम श्री संत भगवान बाबा गडावर आपण पाहू शकता. तर मंडळी आपण आता वर जाणार आहोत आणि भगवान गड पाहणार आहोत आणि खास भगवान बाबांचं दर्शनही या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर मला एवढं सांगायचं आहे की हा भगवान गडाचा पूर्ण हा परिसर आहे. आणि इकडं जे आपण पाहताय ही सर्व जागा आहे, ही जागा पूर्ण खुली करून देत होते शेतकरी. या ठिकाणचे मुंडे साहेबांना खूप मदत करत होते. मुंडे साहेबांसाठी खूप मदत करायचे, खूप सहकार्याची भावना ठेवायचे हे शेतकरी या ठिकाणचे. आणि ही जागा पूर्ण मोकळी करून या ठिकाणी दसरा मेळावा मुंडे साहेब या ठिकाणी घेत होते. अशी खूप मोठी प्रशस्त भव्य दिव्य जागा आहे. आणि मंडळी आपण पाहू शकता, हा भगवान गडाचा पूर्ण परिसर मी आपल्याला या ठिकाणाहून या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी. असं या ठिकाणाहून मी आपल्याला झूम करून दाखवला. हा इथून दिसतो श्री संत भगवानगड. तर मंडळी एकदम मी आता भगवानगडाच्या एकदम जवळ आलेलो आहे. या ठिकाणावरून फक्त भगवानगड 500 मीटर अंतरावर आहे. आणि या ठिकाणाहून जर असं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर असं पूर्ण दृश्य या ठिकाणाहून आपल्याला भगवानगडाचं दिसत असतं. हे पूर्ण दृश्य मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी. हे पाहू शकता आपण. हे इथून फक्त या ठिकाणावरून जर पाहिलं 500 मीटर अंतरावर क्षेत्र श्री संत भगवान बाबा गड आपल्याला या ठिकाणावरून मी दाखवत आहे. आणि जात आहे मी पुढे बाबांच्या दर्शनासाठी श्री संत भगवान गडावर. पाहिलं का मंडळी, मी आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणावरून. आपण यूट्यूबवर जर सर्च केलं तर हीच कमान आपल्याला पहिल्यांदा यूट्यूबवर पाहण्यास मिळते. तीच ही कमान या ठिकाणावरून हे थोडंसं लवण या ठिकाणी आहे. आणि आता या लवणाच्या थोडं वर उमाटावर आलं तर लगेच ही कमान आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. तर या ठिकाणाहून ही थोडीशी कमान शिखर दिसत आहे कमानीचं, ते मी दाखवण्याचा प्रयत्न, भगवानगडाची कमान. आणि हे पहा मंडळी, आता थोडंसं त्या लवणातून वर थोड्या ह्या टेमकडावरती आलो. हे पाहू शकता आपण. थोडंसं दूरवरून मी दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहे. श्री क्षेत्र भगवानगडाची हीच ती भव्य दिव्य अशी कमान. आणि पुढे गेल्याच्या नंतर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्ण कमान. तर नमस्ते मंडळी, मी हनुमंत सोनवणे. तर मंडळी मी पोहोचलेलो आहे भगवानगडावर. आपण पाहू शकता श्री संत भगवान बाबा गड, पाथर्डी, अहिल्यानगर, महाराष्ट्र. हे पाहू शकता मंडळी, आहे ना भगवानगड. पोहोचलो मंडळी, व्यवस्थित पोहोचलो. आणि हा सुसभ्य भव्य दिव्य श्री क्षेत्र असा भगवानगड आपण या ठिकाणावरून पाहू शकता मंडळी. अशा प्रकारे आहे ना, खूप छान असं एकदम भव्य दिव्य भगवानगड संस्थान आहे मंडळी. आपण पाहू शकता आहात या ठिकाणावरून. खूपच छान, खूपच भव्य दिव्य आणि सुसभ्य, खूप मोठं असं बांधकाम. आणि आता नवीन मंदिराची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे, ती आपण आज जाऊन पाहणार आहोत. श्री ज्ञानेश्वरी मंदिर या ठिकाणी नवीन बांधकाम आता पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे, ते पण आज जाऊन आपण पाहणार आहोत. चला मंडळी, आज जाऊ आणि बाबांचे आणि पूर्ण नवीन जे ज्ञानेश्वरी मंदिर होत आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर होत आहे, ते पण आपण पाहू. कसे मंदिर आहे, कसे बांधकाम होत आहे. खूप पाहण्यासारखं मंदिर आहे जे आता नवीन होत आहे. ते आपण आज जाणार आहोत आणि आज पाहणार आहोत, दर्शन घेणार आहोत. जाऊया आतमध्ये भगवानगडाच्या आत. या कमानीमधून आत एंट्री करून भगवानगडाकडे आत जावं लागेल. आणि या ठिकाणावरून जर पाहिलं मंडळी, हे आपण असं पाहू शकता, हा
पूर्ण भगवानगडावरून हा पूर्ण परिसर असा या ठिकाणावरून दिसतो, आपल्याला पाहण्यासाठी मिळतो। हे नवीन झाडं वगैरे असे या ठिकाणी आता लावलेत, पाहू शकताय आपण नवीन झाडं आहेत, खूप छान झाडं लावलीत, सावलीचे झाडं आहेत आणि ते झाडं मोठे झाल्याच्या नंतर या झाडांची सावली खूपच होईल आणि यानंतर आलेल्या भाविकांसाठी सावलीला बसण्यासाठी अशी या ठिकाणी सोय होईल। या अशा प्रकारे हे आहे श्री संत भगवानगडाचं। या ठिकाणाहून एंट्री आपल्याला आतमध्ये करता येते। खूप छान, खूप भव्य दिव्य आमचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र भगवानगड आहे। अशा प्रकारे मंडळी इतकं मोठं आहे आणि वर पण जाणार आहोत आपण आणि वर गेल्याच्या नंतर पाहूया कसं दिसतंय आपल्याला, कसा आहे नजारा। या ठिकाणावरून जर पाहिलं मंडळी तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जी मुलं वगैरे इथं शिकण्यासाठी आहेत, शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण वगैरे या ठिकाणावरून, तर या ठिकाणी हे महाराज पण या ठिकाणी आपल्याला मुलांसोबत एन्जॉय करता आहेत। थोडासा टाइमपास म्हणून क्रिकेट वगैरे या ठिकाणी मॅच आपल्याला पाहण्यास मिळतो या ठिकाणी। खूप मोठं भव्य दिव्य असं बांधकाम या ठिकाणी भगवानगडाचं आहे मंडळी, आहे ना। खूप मोठं भव्य दिव्य, खूपच मोठं म्हणजे खूप मोठं प्रांगण या ठिकाणी भगवानगडावरती आल्याच्या नंतर आपल्याला पाहण्यास मिळते। अशा प्रकारे खूप मोठं म्हणजे खूप मोठं भव्य दिव्य असं प्रांगण या ठिकाणी आहे आणि तिकडं समोर चालू आहे श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे का ज्ञानेश्वरी मंदिर आहे, ते आपण पुढे समोरासमोर जाऊन पाहणार आहोत। या ठिकाणावर मी आपल्याला थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासाठी करत आहे हे मंडळी। तर या ठिकाणी हे बांधकाम आपल्याला चालू असताना पाहण्यास मिळतं। हे जे क्रेन आहे ते या क्रेननं खूप मोठे अखंड दगड या ठिकाणी भगवानगडावर ज्ञानेश्वरी मंदिरासाठी जे बांधकाम चालू आहे ते उचलून या क्रेननं वर ठेवत असताना दिसतंय। आपण जवळ जाऊन पाहूया आणि इकडं जर पाहिलं तर श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर हे आपण पाहू शकता मंडळी। तर या ठिकाणी आपण दर्शनासाठी आज जाणार आहोत। हे पहा, समाधी मंदिर, श्री संत भगवानगड समाधी मंदिर आहे ना। तर जाऊया आपण पुढे आणि दर्शन घेऊया श्री संत भगवान बाबांचे। खास स्पेशल बसेस एस टी महामंडळाच्या बसेस या ठिकाणी भगवानगडावर येत असतात। ही पाहू शकता आपण, नाशिकवरून आलेली बस आहे, नाशिक भगवानगड अशा बऱ्याचशा शहरावरून या ठिकाणी मुक्कामासाठी पण या ठिकाणी एस टी बसेस येत असतात आणि इथं खूप मोठं भव्य दिव्य असं प्रशस्त प्रांगण असल्यामुळे या ठिकाणी पार्किंगची एस टीसाठी पण सुविधा आहे। आणि हे आपण पाहू शकता प्रसादालय, या ठिकाणी आता प्रसाद चालू आहे। आम्ही आज जाणार आहोत आणि प्रसाद ग्रहण करणार आहोत। निशुल्क प्रसादालय या ठिकाणी आहे, कुठलाही चार्ज या ठिकाणी महाप्रसादासाठी घेतला जात नाही। असं हे श्री क्षेत्र भगवानगड। आम्ही आज जाऊ आणि प्रसाद घेऊ। आत गेल्याच्या नंतर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कसे लोक वगैरे जेवण करत आहेत, प्रसाद घेत आहेत, ते आपण आज जाऊन पाहूया। तर इथं पाहिलं तर मंडळी आपण पाहू शकता सर्वजण प्रसाद ग्रहण करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतात। प्रसाद ग्रहण करत आहेत लोक, एकदम निशुल्क प्रसादालय, निशुल्क अन्नदान या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगडावर होत असते, आपण पाहू शकतो। अशा प्रकारची वाहनं सुद्धा खास स्पेशल श्री संत
भगवान गडाच्या सेवेसाठी या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतात. खूपच भव्य दिव्य प्रशस्त असा आणि भाविक कायमस्वरूपी अशीच भाविकांची ये जा या ठिकाणी आपल्याला गडावरती नेहमी पाहण्यास मिळते. आताच मी आपल्याला अन्नदान वगैरे दाखवलं, या ठिकाणी कशा प्रकारे अन्नदान वगैरे होत आहे ते. मंडळी, भूक खूप लागली होती. आम्ही सकाळी जेवण केलेलं नव्हतं. आता भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण केलं. आणि मंडळी, आता जाऊया आपण खास भगवान बाबाच्या समाधी मंदिराकडे आणि बाबांचे दर्शन घेऊया. श्री संत भगवान बाबा समाधी मंदिर या ठिकाणी पाहू शकता. आणि आपण आज जाणार आहोत आणि श्री संत भगवान बाबांचे दर्शन घेणार आहोत. असेच भाविक कायमस्वरूपी कंटिन्यू या ठिकाणी येत जात असतात, दर्शन घेत असतात, जात असतात, परत नवीन भाविक येत असतात. अशा प्रकारची रहदारी हमेशा या ठिकाणी चालू असते. आणि इथून एंट्री होते मंडळी बाबांच्या समाधीकडे. हे अशा प्रकारची एंट्री इथून बाबांच्या समाधीकडे आहे, पाहू शकता मंडळी. आणि हे आतमधलं पूर्ण असं भव्य दिव्य समाधी स्थळाच्या ठिकाणी आपण श्री संत भगवान बाबांच्या समाधी स्थळाच्या जवळ आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणाहून जर पाहिलं तर हे पहा, ही आतमध्ये बाबांच्या समाधीकडे एंट्री या ठिकाणाहून आहे. श्री संत भगवान बाबा समाधी आपण पाहू शकता. इथून आतमध्ये जावं लागतं बाबांच्या दर्शनासाठी खास. हे पहा मंडळी, आहे ना श्री संत भगवान बाबा समाधी. इथून एंट्री आहे आत अशी. तर ही आहे श्री संत भगवान बाबा समाधी. आपण सर्वजण पाहू शकता आणि दर्शन घेऊ शकता. अशी ही श्री संत भगवान बाबाची समाधी. तर मंडळी, श्री भगवान बाबांचं समाधी मंदिर हे आहे. पाठीमागच्या बाजूने जर पाहिलं तर हा असा पूर्ण परिसर या ठिकाणी दिसतो. हा भगवान बाबांच्या समाधी मंदिराच्या पाठीमागचा हा परिसर आपल्याला या ठिकाणाहून दिसतो. वैष्णव सदन या ठिकाणी आहे. म्हणजे इथं जे महाराज मंडळी वगैरे जे या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी ही बिल्डिंग खास आहे. त्या बिल्डिंगचं नाव आहे वैष्णव सदन अशी बिल्डिंग. अन्नपूर्णा या ठिकाणी या बिल्डिंगचं नाव आहे अन्नपूर्णा. म्हणजे अन्न आणि धान्याचं कोठार या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये असेल. आणि तिकडं प्रसादालय आहे, म्हणजे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. हे असा मागचा परिसर श्री संत भगवान बाबांच्या समाधी मंदिराच्या मागचा हा पूर्ण परिसर असा. आणि या ठिकाणी भगवान बाबाचा जो रथ आहे, जो मिरवणुकी दरम्यान हा रथ या ठिकाणी उभा आहे. या रथामधून मिरवणूक वगैरे
भगवान बाबांची पालखी वगैरे या रथामधून निघत असते. पाहू शकता आपण असं भगवानगड आहे ना, खूप छान असं आहे. तर हे मंडळी बघा, बाबांच्या काळातलं, श्री संत भगवान बाबांच्याच काळातलं हे असे मोठमोठे हे दगड वगैरे बघा. असं या ठिकाणी हे फिरण्यासाठी व्यवस्था या ठिकाणी आहे. हे दगड कसे ठेवलेले आहेत बघा, खूप मोठमोठे दगड आहेत आणि अशी हे याच्यामधून असे फिरत असतात. हे अशी फिरण्यासाठी या ठिकाणी हे पाहू शकता आपण. असं बाबांच्याच काळातील हे कंपाऊंडच्या आतमध्ये खास आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी पाहण्यासाठी या ठिकाणी आहे. आपण कधीही जर आलात तर हे आपण पाहू शकता. हे अशा प्रकारचे हे दगड आहे ना, पूर्वीच्या काळातील हे अशा प्रकारचे यातूनही फिरत असतात. आत्ता पण आहे, आपण कधी आलात तर हे पाहू शकता. आणि इकडं पाहिलं तर ही विहीर आड वगैरे काहीतरी असं आहे. या ठिकाणाहून हे पाणी ओढण्यासाठी पूर्वीच्या काळातली काहीतरी स्कीम अशी आहे, ती या ठिकाणी बनवलेली आहे. आणि हे पाहिलं तर मंडळी या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर मंदिर, श्री क्षेत्र भगवानगड. मी जे आपल्याला म्हटलं होतं ना, भगवानगडावरती खूप मोठं ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे. नवीन मंदिराची निर्मिती या ठिकाणी पूर्णत्वास आलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मंदिर ते कसं नवीन तयार होतं ते पण पाहणार आहोत. तर अशा प्रकारचं हे ज्ञानेश्वर महाराज मंदिर आहे, निवेदित असं बनणार आहे पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर. तर मंडळी ही आहे श्री संत भगवान बाबांची बैठक, पूर्वीच्या काळातली. म्हणजे बाबा याच ठिकाणी बसत होते, ही त्यांची बैठक असायची. बाबा कायमस्वरूपी याच ठिकाणी बसायचे, अशी ती बाबांची बैठक या ठिकाणी नाव पण दिलेलं आहे. आपण पाहू शकता बाबांची बसण्याची जागा, हीच ती गादी, म्हणजे भगवानगडाची गादी. डॉक्टर श्री महंत नामदेव महाराज शास्त्री, श्री क्षेत्र भगवानगड अशी. आणि बाबांचा फोटो पण या ठिकाणी असा आहे. आणि इकडं समोर जे आहे हे भक्त मंडळी पाहत आहेत ते बाबांचं संग्रहालय आहे, वस्तूंचं संग्रहालय. म्हणजे बाबांनी ज्या काही वस्तू वापरल्या त्या काळात, त्या वस्तूंचं संग्रहालय या ठिकाणी आहे. हे पहा, या ठिकाणी ते नाव आहे श्री संत भगवान बाबांचे वस्तू संग्रहालय. त्या ठिकाणी जाऊ आणि आपण पाहूया की बाबांनी कुठल्या कुठल्या वस्तूंचे वस्तू संग्रहालय आहे ते पाहू. तर हे पहा मंडळी, हेच ते आहे बाबांचे वस्तू संग्रहालय. बाबांची बंदूक आहे, काठी आहे, बैलांच्या गळ्यात घालण्यासाठी जे घुंगरं वगैरे लागतात ते आहे, आणि हे बाबांच्या काठ्या या ठिकाणी जशाच तशा या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. आणि ह्या पूर्ण वस्तू ज्या बाबांनी खास वापरलेल्या आहेत त्या वस्तूंचे दर्शन खास आपल्या भगवान बाबांच्या भक्तांसाठी या ठिकाणी संग्रहालय ठेवण्यात आलेलं आहे. आणि ही पाहतात ती बग्गी, त्या बग्गीमध्ये बाबा बसत असत, ती बग्गी या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते दर्शनासाठी. आणि इकडं पहा, हे मंडळी खूपच मोठा असा भव्य दिव्य गड या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतो. या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठं असं गार्डन आहे, भक्त मंडळीसाठी सावलीला बसण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, थोडी खुली हवा वगैरे आणि खूप पाहण्यासाठी सुंदर असं गार्डन. आणि पाठीमागची बाजू अशी गडाची आहे, पाहू शकता आपण. अशा प्रकारे पूर्ण गडाचं हे भव्य दिव्य प्रांगण या ठिकाणाहून पाठीमागच्या बाजूनं पाहिलं तर असं हे पहा. एवढे मोठे भक्त मंडळी या ठिकाणी आता सध्या दर्शनासाठी आलेले आहेत, आपण पाहू शकता.
हे पहा मंडळी, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कायमस्वरूपी भक्त मंडळी येत जात असतात. खास बाबांच्या दर्शनासाठी भगवानगडावर येत असतात. बाबा इथंच असता का तुम्ही? बाबा काय नाव तुमचं? माझं नाव विठ्ठल आहे. काय बोला? इथंच असता का तुम्ही? इथंच असतो. कायमस्वरूपी गडावर? हा इथंच भगवान गडावर असतो का कायम? हा इथंच असतो बा. आणि हे मंदिर कशाचं इथं बसले ते? जनार्दन स्वामीचं आहे. जनार्दन स्वामींचं मंदिर आहे का? महाराजांचे गुरु. एकनाथ महाराजाचे पैठणचे का? हा हा. तुम्ही कुडाले? त्यांचे गुरु का हे? हा तुम्ही कुडाले? आम्ही परळीचे. असं असं. बोला काय म्हणणं आहे? काय नाही. आणि हे पहा मंडळी, जे भव्य दिव्य नवीन मंदिराची जी निर्मिती चालू आहे या ठिकाणी, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर, ज्यांची समाधी संजीवन समाधी आळंदी येथे आहे, त्याच श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची निर्मिती या ठिकाणी चालू आहे. हे खूप मोठमोठे दगड या ठिकाणावर खूप लांबून म्हणजे खूपच दूरदूरून हे दगड या ठिकाणी गडावरती मागवले जात आहेत. आणि याच दगडांनी हे मंदिराचं भव्य दिव्य असं बांधकाम या ठिकाणी चालू आहे. हेच ते नवीन मंदिर, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं हेच ते मंदिर आपण पाहू शकता, जे पूर्णत्वास येत आहे. जवळपास 50% काम झालेलंच आहे असं वाटतंय. आता इथून पुढं अजून काम चालू आहे. असं खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे. हे पहा मंडळी, हे क्रेननं दगड उचलत आहेत. हे आपल्याला दिसतंय समोरासमोर एकदम क्रेननं दगड उचलत आहेत. पूर्ण घडवलेला बनवलेला दगड पूर्ण अखंड क्रेननं उचलून या ठिकाणी त्या दगडाची फिटिंग होत आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. अशा खूप मोठमोठ्या अखंड दगडामध्ये असं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आपल्याला दिसत आहे. हे पाहू शकता मंडळी, या ठिकाणी मिस्त्री दगडांची निर्मिती करत असताना आपल्यास पाहण्यास मिळतात. दगड वगैरे या ठिकाणी इथं बनवण्यासाठी चालू आहे. हे पहा, पूर्ण मशीनद्वारे आणि काही हातानं कलाकृती या ठिकाणी दगड बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे पहा, आणि तिकडं खूप मोठं मशीन आहे जे दगडांची कटिंग त्या ठिकाणी केली जात आहे. हे पहा, खूप मोठं असं ब्लेड आणि ह्या ब्लेडमधून दगडांची कटिंग होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. हे अशा प्रकारचे दगड या ठिकाणी हे पहा आहे ना. आणि हे मंदिर बनत असताना या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतं. अशा प्रकारचं हे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर या ठिकाणी बनत असताना दिसत आहे. हे पहा मंडळी, हे अशा प्रकारचे दगड पूर्ण तयार करण्यात येत आहेत. ही अशी पूर्ण दगडांची कलाकृती या ठिकाणी दगड बनत असताना मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. हे अशा प्रकारचे दगड बनवत आहेत या ठिकाणी. काही दगड बनलेले आपल्याला दिसतात या ठिकाणी, काही अर्धवट आहेत. अशा प्रकारे हे अशा प्रकारचे काही दगड या ठिकाणी डिझाईनमध्ये पहा बनवून ठेवलेले आपल्याला दिसतात या ठिकाणी. आणि असं मंदिर या ठिकाणी बनत असताना असं आतल्या बाजूची बांधकामाची तयारी या ठिकाणी असं मंदिर बनत असताना. आणि इकडं हे क्रेन पहा कसं दगड उचलतंय. मी आपल्याला एकदम जवळून दाखवत आहे. आता सध्या दगड उचलायला चालू आहे. हे पहा, हे अशा प्रकारे क्रेननं दगड उचलून वर ठेवत आहेत एक एक दगड. खूप मोठं
अवघड काम आहे, डिझाईनचं काम आहे. दगड बनवायचे आणि वर लावायचे हे खूप मोठं कठीण काम आहे. एवढं सोपं नाही. आणि खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी तयार होत आहे. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर श्री संत भगवानगडावर तयार होत आहे. चला महेश तर मंडळी, मी भगवानगडावर आलो. सर्व भगवानगड पाहिला, बाबांचे दर्शन पण घेतले, जेवण वगैरे केले, सर्व काही पद्धतशीर झाले. तर मंडळी, आपल्या सर्वांना भगवान बाबांचे चरित्र, भगवान बाबांची ख्याती, भगवान बाबांनी जीवनामध्ये काय काय केले हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तरी पण मी आपल्याला भगवानगड दाखवण्याचा आणि भगवान बाबांच्या दर्शनाचा प्रयत्न या व्हिडिओमधून केला. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. तर भेटूया मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. जय भगवान बाबा की जय.